महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावरच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टात सुरुवात झाली आहे। आज आणि उद्या दोनही दिवस शिंदेंच्या बाजूने हरीश साळवे आणि अन्य वकील युक्तिवाद करतील अशी माहिती मिळते। गेल्या वेळेला होळीच्या सुट्टीपूर्वी जेव्हा युक्तिवाद थांबलेला होता तेव्हा युक्तिवादातला हाच महत्त्वाचा मुद्दा होता की राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जायला सांगितलं होतं, पण त्यापूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला। ते चाचणीला सामोरे गेले नाहीत आणि त्यांनी राजीनामा दिल्यामुळे बाकीचे कोणतेही प्रश्न उद्भवतच नाहीत। आता मुद्दा उरतो तो केवळ 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला आणि त्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेचे अध्यक्षच घेऊ शकतात। त्यामुळे आता हे संपूर्ण प्रकरण अकॅडमिक प्रकरण आहे। मुद्दा फक्त अपात्रतेच्या निर्णयासंदर्भातला कोर्टाला द्यायचा आहे असा एक स्पेसिफिक युक्तिवाद हरीश साळवे यांच्या वतीने केला गेला। उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा शिंदे गटाकडून अत्यंत महत्त्वाचा मुद्दा संपूर्ण सत्ता संघर्षावरच्या सुनावणी दरम्यान बनवला गेला। लंडनवरनं व्हीसीने सहभागी झालेले आहेत हरीश साळवे। जेव्हा सुरुवातीचे काही युक्तिवाद सुरू होते तेव्हा संपूर्ण एक दिवस हरीश साळवे उपस्थित नव्हते आणि त्यांच्या अनुपस्थितीची चर्चाही रंगलेली होती, पण त्यानंतर त्यांनी जोरदार युक्तिवादाला सुरुवात केली। आपल्यासोबत सध्या प्रशांत आहे दिल्लीवरनं। प्रशांत, युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे, कोणते प्रमुख मुद्दे आतापर्यंत पुढे येतात? ज्ञानदा, आजच्या युक्तिवादाची सुरुवात ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी केलेली आहे। हरीश साळवे लंडनमध्ये असतात आणि शिंदे गटाच्यासाठी तिथून युक्तिवाद करतायत। खरं तर मागच्या सुनावणीच्या दिवशी सुद्धा अचानकपणे हरीश साळवेंचा युक्तिवाद सुरू झाला होता की जो आधी वेळापत्रकामध्ये नव्हता आणि त्यामुळं हरीश साळवे यांच्यासारख्या ज्येष्ठ नामांकित आणि नाव असलेल्या वकिलांना या ठिकाणी या केसमध्ये युक्तिवाद करणं ही पण एक महत्त्वाची बाब आहे। हरीश साळवे आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अपात्रतेसंदर्भात कारवाई जी केली तर ती कशा पद्धतीनं चुकीची सगळी प्रक्रिया केली हे कोर्टाला सांगू पाहतायत। सगळ्यात पहिला त्यांचा मुद्दा आहे की महाराष्ट्र विधानसभेचे जे नियम आहेत त्या नियमांनुसार किमान 15 दिवसांची नोटीस जी आहे ती अशा पद्धतीनं देणं भाग आहे, पण केवळ 2 दिवस जे आहेत ते त्यावेळी दिले गेलेले होते आणि त्यामुळं हे सगळं प्रकरण जे आहे ते कशा पद्धतीनं प्रक्रिया त्याच्यामध्ये नीट पाळल्या गेलेल्या नव्हत्या, नियमांचं उल्लंघन केलेलं होतं हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। खरं तर हरीश साळवेंचा युक्तिवाद त्या दिवशी पूर्ण झालेला नव्हता, आज पुन्हा ते युक्तिवाद करतायत। त्यामुळं आज दिवसभर पुन्हा शिंदे गटाच्याच वतीनं युक्तिवाद जे आहेत ते होण्याची शक्यता आहे। म्हणजे एकंदरीत विधानसभा अध्यक्षांचे अधिकार जिथे संपूर्ण प्रकरण येऊन केंद्रित होतं त्या अध्यक्षांच्या अधिकारांसंदर्भात हरीश साळवे सध्या सुप्रीम कोर्टात बोलताना आपल्याला पाहायला मिळतात। अध्यक्षांबाबत प्रश्नचिन्ह असताना त्यांनी मोठे निर्णय घेऊ नयेत असे संकेत असल्याचं हरीश साळवे यांनी म्हटलंय। कारण नरहरी झिरवाळ उपाध्यक्ष म्हणजे अर्थात त्यांच्याकडे अध्यक्षांचे अधिकार होते, त्यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव प्रलंबित होता आणि अशी परिस्थिती असताना त्यांनी कोणतेही मोठे निर्णय घेऊ नयेत असं संकेत आहेत हे हरीश साळवेंनी सांगितलेलं आहे। कोणत्याही एखाद्या सदस्याला जेव्हा अपात्रतेसंदर्भातली नोटीस दिली जाते तेव्हा त्याला कमीत कमी 15 दिवसांचा अवधी त्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी दिला जातो असे महाराष्ट्र विधिमंडळाचे संकेत आहेत, परंतु केवळ 2 दिवसांचा अवधी या 16 आमदारांना दिला गेला हा मुद्दा हरीश साळवेंनी अधोरेखित केलाय। पक्षफुटीबाबत विचार करता जर एखादा मोठा गट वेगळा विचार करत असेल तर त्याला फूट म्हणता येत नाही। प्रशांत, एक महत्त्वाचं वाक्य हरीश साळवेंचं की एखादा मोठा गट एखाद्या पक्षातला म्हणजे जसा शिंदे आणि आमदारांनी विचार केला तो वेगळा विचार करत असतील तर ती फूट नाही, म्हणजे पक्षात पडलेली फूट नाही तर तो वेगळा विचार आहे हे सुद्धा ठासून सांगण्याचा हरीश साळवेंचा प्रयत्न दिसतोय। नक्कीच खरं तर या पक्षांतर बंदी कायद्याच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी पहिल्यापासून ही भूमिका जी आहे ती कोर्टामध्ये शिंदे गटाने घेतलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की हे आमचं पक्षांतर्गतच आम्ही लोकशाही दाखवतो, याच्यामधून आम्ही कुठेही पक्ष सोडलेला नाहीये, उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती नको एवढंच आमचं म्हणणं होतं। आमचं तर आमच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा कुठलं त्यांच्याबद्दलचा आक्षेप नव्हता। आम्ही फक्त एवढं म्हणत होतो की आपले मित्र बदलूयात आणि ज्या विचारांशी आपली पहिल्यापासून संगत आहे त्यांच्याशी सरकार स्थापन करूयात। म्हणजे एक प्रकारे पक्षांच्या आतमध्येच आम्ही हे सगळं कृत्य करत होतो, आम्हाला कुठेही पक्षाच्या विरोधात कारवाई करायची नव्हती आणि ना ती आम्ही केलेली आहे हे सांगण्याचा प्रयत्न हरीश साळवे या ठिकाणी करतात। आणि साहजिकच हे यासाठी आहे की 10th शेड्यूल या संपूर्ण प्रकरणामध्ये खूप महत्त्वाचं ठरणार आहे।
त्याच आधारावरती ही केस जी आहे ती उभी आहे। एकीकडे ठाकरे गटाचं म्हणणं आहे की हे शिंदे गटाचं जे वर्तन आहे ते पूर्णपणे 10 शेड्यूलचं उल्लंघन आहे, तर त्याच्यामध्ये आपण कसे बसत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो अर्थातच शिंदे गट करणार। आणि त्याच पद्धतीने हे सांगितलं जात आहे की आम्ही जे काही केलं ते पक्षाच्या चौकटीमध्ये आम्हाला आम्ही पक्ष सोडलेला आहे, आम्ही केवळ एकत्रितपणे अशा पद्धतीने काही गोष्टींच्या बद्दल आवाज उठवला आणि केवळ अशा पद्धतीने आवाज उठवला म्हणून लगेच पक्षांतरबंदी कायदा जो आहे तो आम्हाला लागू होऊ शकत नाही। एक प्रकारे मागच्या सुनावणीमध्ये हरीश साळवे हे पण सांगू बघत होते की ज्या 10 शेड्यूलचा आधार घेतला जातोय त्याच्यामध्ये पण काही लूप होल्स आहेत। प्रत्येक वेळी जर एखाद्या नेतृत्वाच्या विरोधात आवाज उठवायला लागले तर लगेचच त्यांच्या विरोधात पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करायची का, हा सुद्धा त्यांचा सवाल होता। आणि त्यामुळे कुठंतरी एक अंतर्गत विरोधाला त्याच्यामध्ये जागा पाहिजे हे त्यांचं कोर्टाला म्हणणं होतं। आणि त्यामुळे हे सगळं बंड म्हणजे एक पक्षातला अंतर्गत विरोध होता हे दाखवण्याचा प्रयत्न हरीश साळवे करतायत। बरोबर आहे, 10 शेड्यूलच्या सगळ्या अडचणींमध्ये अडकायचं नाही अर्थातच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना। त्यामुळे हे दाखवण्याचा सातत्यानं प्रयत्न होतोय की शिवसेनेमध्ये कोणती फूट नाही, ती फक्त नाराजी आहे, एक वेगळा विचार आहे आणि तो एक वेगळा गट आहे। तेच हरीश साळवे सांगण्याचा प्रयत्न करतात। जेव्हा जेव्हा मुख्यमंत्र्यांबाबतच्या विश्वासाबाबत सदस्यांमध्ये एखादा प्रश्न निर्माण होतो किंवा संभ्रम निर्माण होतो तेव्हा तेव्हा राज्यपालांनी भूमिका घेणं गरजेचं बनतं आणि विश्वासदर्शक ठरावाच्या सूचना तेव्हा तेव्हा राज्यपालांनी द्यायला हव्यात असंही हरीश साळवे आपल्या युक्तिवादात म्हणतात। कारण तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेसंदर्भात शिवसेनेकडनं ठाकरे गटाकडनं काही मोठे सवाल उपस्थित झाले होते की जेव्हा सरकार पडलेलं नव्हतं, सरकार विरोधात कोणताही अविश्वासाचा प्रस्ताव आणला गेलेला नव्हता, त्या परिस्थितीमध्ये राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाच्या सूचना नेमक्या कशा दिल्या, बहुमत चाचणीचे आदेश नेमके कसे दिले। तर या परिस्थितीचं विश्लेषण करताना हरीश साळवेंनी आपला मुद्दा मांडलाय की जेव्हा जेव्हा मुख्यमंत्र्यांबद्दल विश्वास उरत नाही, एखादा मोठा गट नाराज असतो, त्यांच्यामध्ये काहीतरी कुजबूज रंगत असते, तेव्हा राज्यपालांचं हे कर्तव्य आहे किंवा तेव्हा राज्यपालांनी भूमिका घ्यायला हवी आणि विश्वासदर्शक ठरावाच्या सूचना द्यायला हव्यात। पुन्हा एकदा आपण या दोनही मुद्द्यांसह प्रशांतकडे जातोय। प्रशांत, 10व्या सूचीचा मुद्दा आणि राज्यपालांच्या अधिकारांचा मुद्दा, या दोनही मुद्द्यांबाबत हरीश साळवेंचा युक्तिवाद काय नेमका? हरीश साळवेंनी आता आपल्या युक्तिवादाच्या दरम्यान अजून एक महत्त्वाचं वाक्य केलंय। त्यांचं म्हणणं आहे की ज्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे त्या मुख्यमंत्र्याला कोर्ट जे आहे ते पुन्हा अशा पद्धतीनं सत्तेवरती बसवू शकत नाही। आणि ज्यावेळी अशा पद्धतीने बहुमतासंदर्भातले प्रश्न निर्माण होत असतील त्यावेळी राज्यपालांचं ते कर्तव्य आहे आणि त्याचमुळे त्यांनी त्यावेळी बहुमत चाचणी जी आहे ती करायला सांगितलेली होती। या बहुमत चाचणीवरून सुद्धा खूप आक्षेप जे आहेत ते ठाकरे गटाने घेतलेले होते। याच्यामध्ये एक सिक्वेन्स लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळी हे सगळं बंड सुरू झालेलं होतं त्या बंडानंतरच एक पत्र अपक्ष आमदार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तेव्हाचे त्यांनी राज्यपालांना दिलेलं होतं आणि त्याच्या आधारावर राज्यपालांनी ही बहुमत चाचणी जी आहे ती करा म्हणून सांगितलेलं होतं। नियमानुसार जेव्हा सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव असतो तर तो सभागृहात यायला लागतो आणि त्यामुळं तसा अविश्वास प्रस्ताव सभागृहामध्ये न आणता राज्यपालांनी ही बहुमत चाचणीसाठी का घाई केली असा ठाकरे गटाचा सवाल होता आणि राज्यपालांच्या अधिकारामध्ये ते बसत नाही हा त्यांचा जो युक्तिवाद होता। त्याच्यावरती हरीश साळवेंचं म्हणणं आहे की अर्थातच ज्यावेळी असे प्रश्न निर्माण होतील सरकारच्या अस्थिरते संदर्भातले त्यावेळी राज्यपालांनी ते करणं जे आहे ते अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये काय चूक आहे हा त्यांचा सवाल आहे। बरोबर आहे, राज्यपालांच्या बाजूने सुद्धा कोर्टात अर्थातच लीगली बाजू मांडली जाणार आहे, पण राज्यपालांचे ते निर्देश कसे चुकीचे नव्हते किंवा नियमाला धरून कसे होते हे सांगण्याचा प्रयत्न हरीश साळवे यांचा दिसतो आहे। मुख्यमंत्र्यांनी म्हणजे तेव्हा उद्धव ठाकरेंनी राजीनामाच दिला होता, त्यामुळे आता सगळं काही उलटं फिरवून राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा त्या पदावरती बसवणं किंवा तसे निर्देश देणं हे तर अजिबातच शक्य नाही। म्हणजे परिस्थिती जैसे थे होऊ शकत नाही हे एक प्रकारे दाखवण्याचा हरीश साळवेंचा हा प्रयत्न आहे। राज्यपालांनी दिलेले आदेश की विश्वासदर्शक ठरावासंदर्भातले कसे योग्य होते हे सुद्धा हरीश साळवे आपल्या युक्तिवादातनं समजावून देण्याचा प्रयत्न करतात। विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबद्दलही त्यांनी भाष्य केलंय। जेव्हा विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात एखादा प्रस्ताव किंवा प्रश्नचिन्ह असतं तेव्हा ते कोणतेही मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकत नाहीत असे महाराष्ट्र विधानसभेचे संकेत असल्याचं हरीश साळवेंनी कोर्टासमोर नमूद केलेलं आहे। जर एखादा मोठा गट एखाद्या पक्षातला नाराज असेल, वेगळा विचार करत असेल किंवा त्याला काहीतरी मतभेद व्यक्त करायचे असतील तर ती पक्षातली फूट असं आपण म्हणू शकत नाही।
दोन महत्त्वाचे मुद्दे ठाकरे गटाचे होते की राज्यपालांनी दिलेले निर्देश आणि सोबतच 10 शेड्यूलनुसार म्हणजे पक्षांतर बंदीनुसार या आमदारांवरती होणारी कारवाई. परंतु या दोनही बाबतीमध्ये हे आमदार कसे अडकत नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न हरीश साळवे यांचा वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा ही सुनावणी एक सव्वा आठवड्यापूर्वी थांबलेली होती तेव्हा सुद्धा हाच मुद्दा होता की सुनावणी जी आहे ती या मुद्द्यावरती येऊन थांबलेली होती की एकंदरीत या सगळ्या परिस्थितीचा विचार करता हे प्रकरण अकॅडमिक्स दृष्ट्याच मर्यादित राहिलेलं प्रकरण आहे आणि त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा लवकरात लवकर अध्यक्षांच्या सगळ्या नियमांमध्ये दिला जावा आणि अध्यक्षांनी तो निर्णय घ्यावा. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात हस्तक्षेप करू नये. आणि आता सुद्धा हरीश साळवे तोच मुद्दा पुन्हा एकदा मांडताना दिसत आहेत की आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय सभागृह घेईल म्हणजे अर्थातच ते अध्यक्ष घेतील. अविश्वास असेल तर बहुमताची चाचणी घेतलीच जाते कारण आमदार नाराज होते, आमदारांची मतं वेगळी होती आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांनी जर का बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले तर त्यात काहीही गैर नसल्याचं हरीश साळवे यांनी म्हटलंय. सत्ताधारी मुख्यमंत्र्यांवरती जर एखाद्या मोठ्या गटाचा किंवा आमदारांच्या मोठ्या संख्येनं असलेल्या गटाचा अविश्वास असेल तर राज्यपालांनी बहुमताच्या चाचणीचे आदेश देणं यात चुकीचं काहीही नाही असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केलेला आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की शिवसेनेच्या आमदारांनी जे पाऊल उचललं त्याला आपल्याला बंड म्हणता येणार नाही. तो मतभेद व्यक्त करण्याचा एक प्रकार झालेला होता. एखादी व्यक्ती आमदार झाली म्हणून त्यांना आपलं मत व्यक्त करू नये असं लोकशाहीमध्ये कुठेही नसतं. शिवसेनेच्या बहुतांश आमदारांचे उद्धव ठाकरेंसोबत मतभेद होते अशी बाजू हरीश साळवे यांनी मांडली आणि हा मुद्दा या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठे महत्त्वाचा ठरतो तर 10व्या सूची संदर्भात पक्षांतर बंदी कायद्यानुसार या आमदारांवरती कारवाई होणार नाही या दृष्टीनं हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. कारण शिवसेनेत पडलेली ही फूट नाही तर हे शिवसेनेतले मतभेद आहेत अशी स्पष्ट भूमिका हरीश साळवेंकडनं मांडण्याचा प्रयत्न होतोय. आपण प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आपण प्रशांतकडे जाऊया. प्रशांत, एक 15-20 मिनिटं झालेली आहेत युक्तिवादाला सुरुवात होऊन. प्रमुख मुद्दे साळवेंच्या युक्तिवादातले कोणते राहिले आहेत? हरीश साळवे यांचं एक अजून विधान जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की अँटी डिफेक्शन लॉ ह्याला आपण अँटी डिसेंट लॉ बनवणार आहोत का, म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यामध्ये कुठेही लोकशाहीच्या अंतर्गत किंवा पक्षाच्या आतमध्ये काही आवाज उठवण्याची तरतूद किंवा त्याची जागा आपण ठेवणार आहोत की नाहीत. कारण त्यांचं म्हणणं आहे की याच्या आधीसुद्धा अशा पद्धतीनं काही एक ठराविक थ्रेशोल्ड जी आहे ती अलाउड केलेली होती, जसं की 1/3 बहुमताची तेव्हा अट होती. पण आता जर ती नसेल तरी म्हणजे कुठल्याही पद्धतीनं लोकशाहीचा आवाज जो आहे तो याच्यामध्ये नसावा ही काही चांगली गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे एक प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये शिंदे गटाची जी कारवाई आहे ती ही पक्षाच्या म्हणजे हे पक्षाच्या विरोधातलं कृत्य नाही आहे तर हे पक्षाच्या आतमध्ये लोकशाहीच्या अंतर्गत केलेलं कृत्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न हरीश साळवे करतात. आणि ज्या राज्यपालांच्या कृतीवरती ठाकरे गटाने एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं होतं की जर सभागृहातली सगळी प्रक्रिया डावलून राज्यपालांनी ही टेस्ट जी आहे ती त्यावेळी करायला लावली तर त्याचं नेमकं कारण काय होतं तर त्याच्यावरती सुद्धा हरीश साळवे बचाव करतायत. आणि त्यांचं म्हणणं हे आहे की अशा पद्धतीनं कर्नाटकच्या केसमध्ये सुद्धा SR मुंबईची जी केस होती त्याच्यामध्ये कोर्टानं राज्यपालांचा हा अधिकार मान्य केलेला होता आणि त्याच अंतर्गत त्यावेळी राज्यपालांनी हे पाऊल उचललेलं होतं. आणि अध्यक्षांची जे कृती होती त्यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ तर त्यांच्या संदर्भात सुद्धा हरीश साळवेंनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत की कशा पद्धतीने त्यांनी नियमांचं पालन केलं नाही. किमान 15 दिवस देणं जे अपेक्षित होतं ते न देता केवळ 2 दिवसांची नोटीस दिली. तर अशा सगळ्या मुद्द्यांवरती हरीश साळवेंनी आपला हा युक्तिवाद जो आहे तो आज सुरू केला आहे. म्हणजे एक प्रकारे ठाकरेंच्या बाजूने जे क्लिष्ट मुद्दे कोर्टासमोर मांडले गेलेले होते की ज्यामध्ये अडचण होईल अशी शक्यता वाटत होती शिंदेंच्या आमदारांची, ते सगळे मुद्दे प्रभावीपणे हरीश साळवेंनी खोडल्याचं पाहायला मिळतंय. त्यातला पहिला मुद्दा होता अध्यक्षांच्या अधिकारांसंदर्भातला. पण जेव्हा अध्यक्षांवरतीच काही प्रश्न उपस्थित असतात, त्यांच्या विरोधात एखादा ठराव असतो, तेव्हा महाराष्ट्र विधिमंडळाचे संकेत आहेत की अध्यक्ष कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे नरहरी झिरवाळ यांनी एक प्रकारे अपात्रतेची नोटीस बजावणं याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. दुसरा मुद्दा हा सुद्धा होता की अपात्रतेची नोटीस जेव्हा आमदारांना दिली जाते तेव्हा त्या अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर द्यायला किमान 15 दिवसांचा अवधी दिला जावा लागतो, जो या आमदारांना 2च दिवसांचा अवधी मिळालेला होता. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा 10व्या सूचीनुसारचा म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यानुसारचा. तर शिवसेनेत कोणती फूट पडलेली नाहीये, कोणताही वेगळा गट स्थापन झालेला नाहीये.
शिवसेनेमध्ये काय होते तर ते मतभेद होते. बहुतांश आमदार जे शिंदेंसोबत गेले ते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती, त्यांच्या विचारसरणीवरती नाराज होते. त्यांचं म्हणणं एकच होतं की आपल्याला हे दोन नवीन मित्र नकोत, आपण आपल्या जुन्या मित्रासोबत जाऊयात. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये कोणती फूट नाही तर केवळ मतभेद होते आणि एखादी व्यक्ती आमदार झाली म्हणजे मत व्यक्त करण्याची संधी ती व्यक्ती गमावत नाही. पक्षामध्ये सुद्धा आपली नाराजी व्यक्त करणं किंवा मत व्यक्त करणं, त्या बाजूनं बोलणं हा प्रत्येक आमदाराचा अधिकार असतो. त्यामुळे शिवसेनेत फूट नाही हे हरीश साळवेंनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे राज्यपालांच्या अधिकाराचा मुद्दा होता. हाही एक आणखी महत्त्वाचा मुद्दा की परिस्थिती सर्वसामान्य असताना, कुणीही अविश्वासाचा प्रस्ताव दिलेला नसताना किंवा सरकार कोसळलेलंच नसताना राज्यपाल बहुमत चाचणीला सामोरं जाण्याचे आदेश नेमके कसे देऊ शकतात, तर या बाबतीत सुद्धा आदेश देण्यात गैर नसल्याचं हरीश साळवेंनी म्हटलंय. प्रशांत, आतापर्यंतच्या सुनावणीत नेमकं काय काय झालं अगदी थोडक्यात? शिंदे गटाच्या वतीनं हरीश साळवे यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि 2-3 महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मणिपूरमधल्या 2020च्या एका निकालाचा त्यांनी हवाला दिलेला आहे की ज्याच्यामध्ये अध्यक्षांना एका ठराविक मुदतीत निर्णय घेण्यास सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं आणि पक्षांतरबंदी कायद्याचे निर्णय घेताना एखादं ट्रिब्युनल सेट करावं का, की कारण अनेकदा असं होतं की अध्यक्ष पण एकाच पक्षाचे असतात आणि त्या दृष्टीनं हा जो निर्णय आहे तो देखील हरीश साळवेंनी कोर्टासमोर मांडला. याच्यातून हे दिसते की कदाचित म्हणजे पहिल्यापासून शिंदे गटाची किंवा हरीश साळवेंची सुद्धा युक्तिवादामध्ये ही भूमिका आहे की याच्यामध्ये डिसाईड करण्यासारखं काहीच नाही आहे, केवळ अध्यक्षांच्याकडे निर्णय द्या आणि जर त्यांना काही टाईम लिमिट लावायची असेल तर ती पण लावता येईल का, याच्या संदर्भातला एक निकाल जो आहे 2020चा मणिपूरमधला, तो निकाल जो आहे तो त्यांनी कोर्टामध्ये मांडलेला आहे आणि त्यामुळं बघावं लागेल की या सगळ्या आधारावरती पुढं काय होतंय. आता महेश जेठमलानी आणि मणिंदर सिंह हे 2 वकील नंतर युक्तिवाद करतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.